हा. काय वाटते काय नाही, अतिशय बेजबाबदार वक्तव्य त्यांचं होतं. महाराष्ट्राचा इतिहास त्यांना माहीत नाही आणि एका ह्या मुलीच्यामुळं पूर्ण समाजाला विटीस ते धरण्याचा ते प्रयत्न करत होते. हे अशा महाराजांना कुठेतरी कठोर निर्बंध लावायला पाहिजेत. महाराष्ट्र सरकारने सुद्धा अशी सूची काढायला पाहिजे की वेगवेगळे निर्बंध लावून की ह्याच्या पुढे असे बेजबाबदार स्टेटमेंट्स हे कुणीच करू नयेत. म्हणजे त्याचा काय संबंध नाही, संदर्भ नाही. जैन समाज एक शांतता प्रिय समाज म्हणून त्याची ओळख, आणि हा म्हणजे समाज, हा म्हणजे मुनी म्हणजे कुठेतरी लढायला जायचं अशी भाषा करत होतं. बोलण्याची पद्धत तशी होती. म्हणजे हे दुर्दैव आहे. आणि तिथं ऐकणारे लोक सुद्धा त्यांचा मी दोष धरणार नाही, कारण का आपणच आपला इतिहास सांगत नाही लोकांना. आपला ताराराणीचा इतिहास काय दुर्दैवाने माहित नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर, संभाजी महाराज आणि राजा महाराजांच्या नंतर जर कोणी मराठ्यांचं साम्राज्य सांभाळलं असेल किंवा रक्षण केलं असेल तर ते ताराबाई राणी साहेब. आणि कुठं ना कुठले लिंक लावतात ते दुर्दैव आहे. म्हणून तिला निर्बंध हे कडक लावणं गरजेचं आहे. आणि माझी त्या मुलीला सूचना आहे, तुमच्या एकट्याच्यामुळं तुम्ही समाजाला कशाला वेठीस धरताय? 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. महाराज आता सध्या महाराजांचं काय केलं असतं आता? कडेलोट कडेलोट झालं असतं, बाकी दुसरं काही त्याला उत्तर नाही. म्हणजे मला तरी अशा लोकांना कडेलोटच करायला पाहिजे. म्हणजे ती धाडसच कशी होती, महाराष्ट्र या गोष्टी करू शकतो तो. भारतात तर कुठं देशात तर नाहीच, पण महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्राला इतिहास आहे, सुसंस्कृत इतिहास आहे, त्याला इतका मोठा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं म्हणजे शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी घडवलं नाही, हा इतिहास असं करतो. म्हणजे आणि त्याला सगळ्या पुढाऱ्यांचा सपोर्ट सपोर्ट म्हणण्यापेक्षा त्याच्या घरी जाणं, तो घरी, सगळे पुढारी त्याच्या घरी जात होते किंवा त्याच्या कुठल्या आश्रममध्ये जात होते, म्हणून त्याला ती ताकद मिळाली. मुळात तो विकृतच आहे. अशा भोंदू लोकांना इथं महाराष्ट्रात न ठेवणे. आणि अनेक पत्रकार सुद्धा त्याला कॅप्टन म्हणून होते. मी म्हटलं, हा बोगस, हा कुठला कॅप्टन आहे? हा कुठल्या सेनेतला कॅप्टन आहे? मर्चंट नेव्ही मध्ये तो कुठेतरी नोकरी करत होता. ठीक आहे, आता ते कॅप्टनच लोकांनी सगळं बंद केलं बोलायचं. सरकारने आता अशा पद्धतीने कारवाई करावी. नाही 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 नाही, कडक, आता त्याचा विषय समोर आहे म्हणून कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे. नुसतं त्याच्यावर नाही, त्याच्या अनेक मागं त्याला दडलेले किंवा छुपीत अनेक लोक आहेत त्याला सपोर्ट करणारे. त्यांना सुद्धा अजेंडावर घ्यायला पाहिजे, त्यांना सुद्धा रडारवर घ्यायला पाहिजे. त्यांना सपोर्ट करणाऱ्या माणसानं सुद्धा रडारवर घ्यायला पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा शिक्षा आणि त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, कोणी असो. काही लोकांनी हो, हे महाराष्ट्र आहे, इथं कुठलं ब्लॅक मॅजिक किंबहुना आणि काय काय त्या गोष्टी इथं कसं, मला तर थक्क होतो मी. म्हणजे मी त्यावेळी नाशिकला मी लँड झालो, मी हैदराबादवरच आलो होतो. आणि गाडीत आमच्यावर मला वाटतं रुपेश नाटे आणि सगळे सहकारी बसले होते माझ्याबरोबर. त्यांनी मला सांगितलं, राजे व्हिडिओ बघा. पत्रकार असणार, म्हणजे कसला व्हिडिओ, काय व्हिडिओ? व्हिडिओ मला जबरदस्तीने बघायला लावला. म्हणजे इतका किळसवान आहे. म्हणजे ह्याला अशा लोकांना म्हणजे सगळ्यात कडक कारवाई व्हायला पाहिजे. जी कारवाई म्हणजे शिवाजी महाराज, जसं तुम्ही विचार, शिवाजी महाराज काय असते, याला पहिलं याला कडेलोट केलं असतं आणि स्वतः केलं असतं शिवाजी महाराजांनी. हा, नाही, सविस्तर त्याच्याबद्दल चौकशी चालू आहे. जे विषय असतील तर पुढे येतील. आणि माझी विनंती, त्याला कॅप्टन म्हणू नका. तो मर्चंट नेव्ही मधला कुठला तरी नोकर होता. तो काय आर्मी मधला कॅप्टन नाहीये किंवा सेनामधला कॅप्टन आहे, म्हणून त्याला कॅप्टन म्हणायचं नाही. त्याला सो कॉल्ड बाबा म्हणा, भोंदू म्हणा किंवा हरामी म्हणा, काही म्हणा. एकंदरीत नाही नाही, माझं असं म्हणणं, निश्चित त्याच्या मागं काहीतरी घडामोडी घडायला लागलेले आहेत. त्याच्या मागं वेगळी अजेंडा सुद्धा आहेत. पण माझं एवढंच सगळ्यांना हात जोडून विनंती राहणार आहे, शिवाजी महाराज हे सर्व धर्माचे होते. 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलेले. अशा कुठल्याही गोष्टी घडू नयेत जेणेकरून कुठलाही समाज दुखवल. माझी तेवढीच विनंती राहणार आहे की असे प्रकार कुठेही घडू नयेत जेणेकरून महाराष्ट्र अनस्टेबल होईल.